श्री गुरुचरित्र ओविबद्ध अध्याय 7. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, गोकर्ण महिमा भासी. निरोपी जे स्वामी कृपेसी, पूर्वी कवणा साक्ष झाली. समस्त तीर्थ सांडोणी, श्रीपाद गेले किंकारणी. पूर्वी आधार केला कवणी, पुराण कथा सांगा मज. ज्यावरी असेल गुरुची प्रीती, तीर्थ महिमा ऐकणे चित्ती. वांछा होतसे ज्ञान ज्योती, कृपा सिंधू गुरुराया. सिद्ध म्हणे नामधारकासी, गोकर्ण महिमा मज पुससी. सांगेन तुझ विस्तारेसी, एक चित्ते परियेसा. पूर्वयुगी इक्ष्वाकुवंशी, मित्रसह राजा परियेसी. प्रतापवंत क्षत्रिय राशी, सर्वधर्मस्थ देखा. राजा सकळ शास्त्रज्ञ, विवेकी असे श्रुती निपुण. बलाढ्य शूर महाभीम, विद्योद्योगी दयानिधी. असता राजा एके दिवशी, विनोदे निघाला पारधीसी. प्रवेशला महावनासी, वसती शार्दूल सिंह जेथे. निर्मनुष्य अरण्यात, राजा पारधी खेळत. भेटला तेथे अद्भुत, दैत्य ज्वाळाकार भयानक. राजा देखोनी दयासी, वर्षताश्वर झाला कोपेसी. मूर्छणा येऊनी धरणीशी, पडला दैत्य तयावेळी. होता तयाचा बंधू जवळी, आक्रंदतसे प्रबळी. पाषाण हाणी कपळी, बंधू शोके करोनिया. प्राण त्याजिता निशाचर, बंधुसी म्हणतसे येर. जरी तू होसी माझा सहोदर, सूड घेई माझा तू. ऐसा बोलोनी बंधुसी, दैत्य पावला पंचत्वासी. अनेक माया पाशी, नररूप धरिले तया. रूप धरुनी मानवाचे, सौम्यवाणी बोले वाचे. सेवकत्व करी राजयाचे, अति नम्रत्वे बोलनिया. सेवा करी नाना परी, सेवकाचे सारखे मन धरी. कितीक दिवसा परी, अनांतरी राजा होता देखा. समस्त मृग जिंकुनी, दृष्ट जीवा ते वधुनी. राजाला परतोनी, आपुल्या नगरा परीसा. ऐसे असता एके दिवशी, पितृश्राद्ध आले परियेसी. आमंत्रण सांगे ऋषीसी, वसिष्ठादिका परियेसा. ते दिवशी राजा नेमे स्वयंपाक, करवितसे विवेक. कापट्टे होते तो सेवक, या स्थानी ठेविला. राजा म्हणे तयासी, पाकस्थानी तू वससी. जे जे मागेल भानवसी, सर्व आणुनी त्वा द्यावे. अंगीकारुणी तो सेवक, नरमांस आणुनी देख. कापट्य भावे करवी पाक, केली शाक तयावेळी. ठाय घालिता ऋषीश्वराशी, पाहिलेच वाढिले नरमांसाशी. पाहता कोप आला वसिष्ठासी, विधला शाप तये वेळी. वसिष्ठ म्हणे रायासी, नरमांस वाढिले आमासी. त्वरित ब्रह्म राक्षस होसी, म्हणून शाप दिधला. शाप देता तये काळे, राजा कोपला तात्काळी. अभराध नसता प्रवळी, माया मजका शापिले. नेणे स्वमांस पाक कोणी केला, माझा लोप नाही झाला. वृथा मुते शाप दिधला, आपण शापीन म्हणतसे. उदक घेऊनी अंजुळी, शापावया सिद्ध झाला तये काळी. राजपत्नी येऊनी जवळी, भरजी आपुले पतीते. पतीसी म्हणे ते नारी, गुरुसी शापिता दोष भारी. बंधुनी तयाचे चरण धरी, तेणे भवसागर तरशील. मदयंती सतीचे वचन, मानिता झाला राजा आपण. अंजुळीचे उदक जाण, टाकी आपुले चनारी. शाप देता कल्मश पाणी, पडले राजाचे चरणी. कल्मषपाद नाम म्हणून,
ब्रह्म राक्षस झाला तो राव. राजपत्नी येऊनी परियेसी लागली वसिष्ठ चरणासी. उद्धरी स्वामी बाळकासी एवढा कोप काय काज. करुणा वचन ऐकोनी शांत झाले वशिष्ठ मुनी. वर्षे 12 क्रमुनी पुनरपी राजा होशील. उशाप देऊनी वसिष्ठ ऋषी गेला फुले स्थानासी. ब्रह्मराक्षस राजा पैयेसी होऊन गेला मंत्रा. निर्मनुष्यरण्यात राजा राहिला प्रख्यात. भक्षी तसे अनेक जंत पशु मनुष्य आदिक रूपणी. ऐसे क्रमितात वणी मार्गस्थ दंपत्ये दोनी. ब्राह्मण जाता मार्ग क्रमुनी देखिला राक्षस भयासुर. येऊनी घरी ब्राह्मणासी व्याघ्र जैसा पशुशी. घेऊन गेला भक्षावयासी विप्र स्त्री समागमे. अतिशोक करी ब्राह्मणी जाऊनी लागे राक्षस चरणी. दाखे मजला अहेवपणी प्राणेश्वरा ते सोडी पितया. न भक्षिता माझा पती माझी तयावरती प्रीती. मज भक्षी ब्राह्मणे सुमती वल्लभा ते सोडनिया. पतीविन राहता नारी जन्म वृथाची दगडा परी. पहिले माते स्वीकारी प्राण राखे पतीचे. पती लावण्य पूर्व वयेसी वेदशास्त्र पारंगेसी. याचा प्राण जरी तू रक्षसी जगी होईल तुझ पुण्य. कृपा करी गाम्हावरी होईल तुझी कन्या कुमारी. मज पुत्र होतील जरी नाम वाढवील तुझे मी. ऐसे नाना परी देखा विप्र स्त्री करी महादुःखा. बोलन मानोनी राक्षसे ऐका त्या ब्राह्मणा ते भक्षिले. पती ते भक्षिले देखुनी शाप बदली ते ब्राह्मणी. म्हणे राक्षसा ऐक कानी शाप माझा निर्धारी. तू राजा सूर्यवंशी शापास्तव राक्षस झालासी. पुढे मागुती राजा होसी 12 वर्षे क्रमोणी. परिरमता स्त्रिये सवे प्राण जाईल स्वभावे. अनाथा भक्षिले दृष्ट भावे दुरात्मा तू राक्षसा. शाप देऊनी तया वेळी पतीच्या अस्थी मिळवून जवळी. काष्टे घालून या प्रबळी अग्नी प्रवेश केला तिने. ऐसे असता राव देखा रवी 12 वर्षे निका. पुनरपी राजा होऊन ऐका आता पुले नगरासी. विप्र स्त्रियेचे शाप वचन स्त्रियेसी सांगितली खुण. म्हणे संग करिता तत्क्षण मृत्यू असे आपणासी. ऐकोणी पतीचे वचन बदयंती दुःख करी आपण. मन करुणी निर्वाण त्याजवया प्राण पाहतसे. मदयंती म्हणे रायासी संतान नाही तुमचे वंशासी. वणी कष्टता 12 वर्षी आपुले कर्मण चुकेची. ऐकोणी सतीचे वचन शोके दाटला ती गहन. अश्रू आले नेत्रातून काय करू म्हणतसे. मंत्री वृद्ध पुरोहितांसी बोलाविले परियेसी. ब्रह्महत्या घडली आमासी विमोचन होय कवणे परी. मंत्री वृद्ध पुरोहित यासी म्हणती ऐका मात. तिथे आचरावी समस्त तेणे पुनीत व्हाल तुम्ही. करुणी ऐसा विचार राजा निघे तीर्थासाचार. सर्व तीर्थ परिकर विधीपूर्वक करीत असे. ज्या ज्या तीर्था जाये आपण अनेक पुण्य करी जाण. यज्ञादिक कर्म अन्नदान ब्राह्मणादिका देतसे. ऐसी नाना तीर्थे करीत परी ब्रह्महत्या सवेची येत. अघोर रूपी असे दिसत कवणे परी न जायची. कष्टोनी राजा बहुतां परी निर्वाण होऊनी मना भीतरी. हिंडत पातला मिथिलापुरी चिंताग्रस्त होनिया. नगरा ब्राह्म प्रदेशी भ्रमणी राजा प्रय परियेसी. चिंता करी मानसी वृक्षलाचे बैसलासे. ऋषिकेशास्वरा समवेत जैसा रुद्र प्रकाशित. गौतम ऋषी अवचित तया स्थानासी पातला. राजा देखोणी गौतमासी चरणी लोळे संतोषी. नमन करी साष्टांगेसी भक्तिभावे करोनिया.
आश्वासून तये वेळी गौतम पुसे करुणा बहाळी क्षेम समाधान सकळी पुसता झाला वृत्तांत काय झाले तुझे राज्य अरण्यवासाचे काय काज चिंताकुलित मुखांबुज कवना कार्य घडले असे ऐकोणी ऋषीचे वचन राजा सांगे विस्तारोण शाप जाहला ब्रह्मवचन ब्रह्महत्या घडली प्रायश्चित्ते सकळीक यज्ञाती कर्मे धर्मोदिक सुक्षेत्रे अपार तीर्थे देख आपण सकळ आचरली शमन न होय महादोष सचेदी येत घोर वेश व्रते आचरलो कोटीश न जाय दोष सर्वता आजी आजीचे नि माझे सफळ जनन दर्शन झाले जी तुमचे चरण होतील माझे कष्ट निवारण म्हणून चरणा लागलो ऐकोनी रायाचे वचन करुणा सागर गौतम आपण म्हणे भय सांडीवा निर्वाण वचन पारिल शंकर मृत्युंजय तुझे पाप निवारणासी सांगेन तीर्थ विशेषी महापातक संहार वयासी गोकर्ण क्षेत्र से भले स्मरण करिता गोकर्णासी ब्रह्महत्यादी पाप नाशी तेथे ईश्वर सदा निवासी मृत्युंजय सदाशिव जैसे कैलासाचे शिखर अथवा स्वधर्मी मंदिर निश्चय वास कर्पूर गौर गोकर्ण क्षेत्री पर्येसा जैसे अंधकार रजनी प्रकाशवया जेवी अग्नी चंद्रोदय जरी होय निर्वाणी तरी सूर्यप्रकाशा वीण गती नव्हे तैसे समस्त तीर्थाने पाप नच जाये याची कारणे सूर्योदयी तमहरणे तैसे गोकर्ण दर्शने हो सहस्त्र ब्रह्महत्या जरी घडल्या असती या शरीरी प्रवेश होता गोकर्ण क्षेत्री शुद्धात्मा होय परियेसा रुद्रोपन पेंद्रिय वरवीची देखा जाऊनी तया स्थानी ऐका तप केले हो सकळिका कार्यसिद्धी होय त्या प्रती भक्तिपूर्वक तया स्थानी जप व्रत करीती जाणोणी फळ होय त्या लक्षगुणी असे पुण्यक्षेत्र असे जैसा ब्रह्मो विष्णू देखा इंद्रादी देव सकळीका साध्य झाले तप ऐका या वेगळे काय सांगू जाणा तो साक्षात ईश्वर गोकर्ण क्षेत्र कैलासपूर प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर विष्णू निरोपे विनयार्थ समस्त देव तेथे येती पुण्यक्षेत्रे वास करीती ब्रह्मा विष्णू इंद्रासहिती विश्वे देवे मरुदगण चंद्र सूर्य वस्वादिक पूर्वद्वारी राहिले ऐक प्रीती करी भक्ती पूर्वक बैसले असती ते स्थाना अग्नि यम चित्रगुप्त एकादश रुद्र पुत्र दैवत दक्षिणद्वारी वास करीत संतोषे राहिली असती वरुणा सहित गंगा सकळी राहती पश्चिमदार स्थळी प्रीती करी चंद्रमौळी तथा सकळा परियेता कुबेर वायू भद्रकाळी मातृदेवता चंडी सकळी उतरवास ती काळी पूजा करीती महाबळेश्वराची चित्ररथादी विश्वावसु परियेसी चित्रसेन गंधर्व सुरसी पूजा करीती सदाशिवासी सदावसोनी तया ठाई घृताची रंभा मेनका तिलोत्तमा उर्वशी ऐका नित्य नृत्य करती देखा महाबळेश्वराचे सन्मुख वसिष्ठ कश्यप कण्व ऋषी विश्वामित्र महातापसी भरद्वाज जैमिनी जाबाल ऋषी पूजा करीती सदा तेथे कृतयुगी ब्रह्मा ऋषी आचार करीती महातापसी महाबळेश्वराचे भक्तीसी राहिले गोकर्ण क्षेत्रात मरीची नारद त्रि ऋषी दक्षादी ब्रह्म ऋषी पारियेसी सनकादिक महातापसी उपनिषदार्थ उपासिती अनेक सिद्ध साध्य जाण मुनीश्वर अजिन धारण दंडधारी संन्यासी निर्गुण ब्रह्मचारी तेथे वसती
त्व त्वगस्थित मात्र शरीयेसी अनुष्ठिती महातापसी पूजा करीती भक्तीसी चंद्रमौळीची परियेसा गंधर्वादी समस्त देव इतर सिद्ध अष्टवसव विद्याधर किं पुरुष सर्व सेवेसी जाती निरंतर गुह्यक किन्नर स्वर्ग लोक शेषादी नाग तक्षक पिशाच ये वेताळ सकळिक जाती पूजे सीतया स्थाना नाना शृंगार करोणी अनेक भूषणे विराजमानी सूर्य शशी विमानी वहनी येती वळंघोरिया स्तोत्रे गायन करीती देखा नमिती नृत्य करीती अनिका पूजे कारणे येत सकळिका महाबळेश्वर लिंगासी जे जे इच्छिती मन कामना पावती त्वरित निर्धारे जाणा समान नाही क्षेत्र गोकर्ण या ब्रह्मांड गोलकात अगस्त्यादी सनत्व कुमार प्रियव्रतादी राजकुमार अग्निदेव दानवादी येर वरलाधले सर्वतया ठाई शिशुमारी भद्रकाळी पूजा करीती त्रिकाळी नागाते गरुड नगिळी महाबळेश्वर दर्शने रावणादी राक्षस कुळी कुंभकर्ण येर सकळी वरलाभले ये स्थळी विभीषण पूजितसे ऐसे समस्त देव कुळ सिद्धदानवादी सकळ गोकर्ण क्षेत्रा जाऊनी प्रबळ आरधीनी नानापरी लिंग स्थापिते आपुले नामी असे ख्याती तया नामी वरलाधले अनेक कामी चतुर्विध पुरुषार्थ ब्रह्मा विष्णू आपण देखा कार्तवीर्य विनायक आपुले नाम लिंग देखा प्रतिष्ठा केली तये ठाई धर्म क्षेत्र पाळादी दुर्गा देवी शक्ती वृंदी लिंग स्थापिले आपुले नामी ज्या गोकर्ण क्षेत्रात गोकर्ण क्षेत्र असे गहन लिंग तीर्थे असंख्य जाण पदोपदी असे निर्गुण ऐसे क्षेत्र अनुपम असे सांगो किती विस्तारुण असंख्यात तीर्थे जाण पाषाण समस्त लिंग खुण समस्त उदके जाणावी तीर्थे कृतयुगी महाबळेश्वर श्वेत त्रेतायुगी लोहित द्वापारी सुवर्णपित कलियुगे कृष्णवर्ग वर्ण झाला सप्त पाताळ खोला गोन उभे असे लिंग आपण कलियुगी मृदू होऊन दिसे सूक्ष्म रूपाने पश्चिम समुद्र तीरासी गोकर्ण क्षेत्र विशेषी ब्रह्महत्यादी पातके नाशी काय आश्चर्य परेसा ब्रह्महत्यादी महापापे परदारादी षटपापे दुःशील दुराचारी पापे जाती गोकर्ण दर्शने दर्शन मात्रे पुनीत होती समस्त काम्यार्थ साधती अंती होत तयांसी गती गोकर्णलिंग दर्शने तये स्थानी पुण्य दिवशी जे जे अर्चिती भक्तिशी तेची जाणा रुद्रवंशी मायासी म्हणे गौतम एखादे समयी गोकर्णासी जाय भक्तीने मानुषी पूजा करिता सदा शिवासी शिवपद निश्चये पावे जाण आदित्य सोम बुधवारी अमावस्यादी पर्वा भीतरी स्नान करुणी समुद्र तीरी दान धर्म करावा शिवपूजा व्रत हवन जप ब्राह्मण संतर्पण किंचित करिता अनंत पुण्य गौतम म्हणे रायासी व्यतिपातादी पर्वणीसी सूर्य संक्रांतीचे दिवशी महाप्रदोष त्रयोदशी पूजिता पुण्य अगण्य काय सांगो त्याचा महिमा निवाळा होत अखिल कर्मा ईश्वर भोळा अनंत महिमा पूजन मात्रे तुष्ट तसे असित पक्ष माघ मासी शिवरात्री चतुर्दशीसी बिल्वपत्र वाहिले यासी दुर्लभ असे त्रिभुवनात ऐसे अनुपम स्थान असता न जाती मूर्ख लोक ऐकता शिवतीर्थ असे दुर्लभता
नेणती मूढ बाधीर जाण उपोषणादी जागरण लिंग सानिध्य गोकर्ण स्वर्गासी जावया सोपान पद्धती असे परीक्षा ऐसे या गोकर्ण स्थानासी जे जाती जनयात्रेसी चतुर्वेद पुरुषार्थासी लाभती लोक अवधारा स्नान करुणी समस्त तीर्थी महाबळेश्वर लिंगार्थी पूजा करावी भवत्यर्थी पातका व्यतिरिक्त होय जाणा ऐशा परी गोकर्ण महिमा प्रकाश केला ऋषी गौतमा राजा ऐकोनी अति प्रेमा पुसता झाला ते वेळी राजा म्हणे गौतमासी गोकर्ण स्थान निरोपी लियासी पूर्वी पावला कोण या पासी साक्ष झाली असेल विस्तारोनी ते आम्हासी सांगावे स्वामी करोडेसी म्हणून लागला चरणासी अतिभक्ती करोडिया म्हणे गौतम तये वेळी गोकर्ण क्षेत्र महाबळी जाणो आम्ही बहुकाळी अपार साक्षी देखील असे गेलो होतो आम्ही यात्रे देखिला दृष्टांत विचित्र आले होते तेथे जनमात्र यात्रा रूपे करोडिया माध्यान्ह काळी आम्ही तेथे बैसलो होतो वृक्षछायेते दुरोणी देखिले चांडाळी ते वृद्ध अंध महारोगी शुष्कमुखी निराहारी कुष्ठ सर्वांग शरीरी तुम्ही पडले अघोरी कुयशोणीत दुर्गंधी कुक्षिरोगी गंडमाळा कफे दाटला असे गळा दंतहीन ती विवळा वस्त्र नाही परिधाना चंद्र सूर्य किरण पडता प्राण जाई कंठ गळा शौचादी असे बहुधा सर्वांग शूळ महादुःखी विधवापन केशव फणी दिसे जैसी मुख रमणी क्षणाक्षणा पडे धरणी प्राण त्याग करू पाहे ऐसी अवस्था चांडाळीसी आली वृक्षछायेसी देह टाकिला धरणीसी त्यजू पाहे प्राण आपुला प्राण त्याजिता तये वेळी विमान उतरे तत्काळी शिवदूत अतिबळी त्रिशूळ खडांग धरुनिया टंकायुधे चंद्रभाळी दिव्य कांती चंद्रासारखी केवळी किरीट कुंडले मिरवली चतुर्वर्ग येणी विमानी सूर्यासारखे तेज अति विचित्र असे दिसे विराज आले चांडाळी एकाज अपूर्व वर्तले तये वेळी आम्ही पुशिले शिवदूतासी आले ती कवण्या कार्यासी दूत म्हणती आम्हासी द्यावया आलो चांडाळी ते ऐकोनी दूताचे वचन विस्मित झाले आमचे मन पुनरपी केला त्यासी प्रश्न ऐकराया तू एक चित्ते ऐशिया चांडाळी पापिनीशी कैसी योग्य विमानेशी देवनी आश्वानासी सिंहासनी कैसे योग्य या जन्मादारभ्य ऐसी पापे पाप संग्रहासी ऐशी पापीन दुर्वृत्तैसी स्त्री केवी ज्ञान कैलासा नाही से शिवज्ञान न करील हे तपसाधन दया सत्य कदा नेणे इथे इसी कैसे न्याल तुम्ही पशुमाहास्य आहार इसी सदा करी जीव हिंसी ऐशिया दृष्ट कुष्टी पापिणीसी केशी नेता स्वर्ग भुवना अथवा कधी शिवपूजन न करी पंचाक्षरी जपन नाही केले शिवस्मरण इसी कैसे न्याल तुम्ही शिवरात्री उपोषण नाही केले पुण्यदान यज्ञ यागादी साधन नाही केले इने कधी न करी स्नान पर्व काळी नेणे तीर्थ कवणे वेळी अथवा व्रतादी सकळी केले नाही इने कधी या सर्वांगी पुरा शोधित दुर्गंधी येत असे बहुत ऐशी चांडाळी दुर्वृत्त कैसी विमानी बैसवाल अर्चन जन्मांतरीचे म्हणा पुष्ट सर्वांगतेची खुणा तुम्ही निघती मुखामतून पूर्वाजित काय केले ऐशी पापिनी दुराचारी केवी नेता कैलासपुरी योग्य नव्हे चराचरी तुम्ही केची न्यालैसी
गौतम म्हणे रायासी ऐसे पुशिले दूतासी त्यांनी सांगितला आम्हासी आद्यंत तये चांडाळीचा म्हणे गौतम ऋषेश्वर चांडाळीचे पूर्वापार सांगेन तुम्हास सविस्तर असे आश्चर्य परीसा पूर्वीचे जन्मस्थान ब्राह्मण कन्या असे जाण सौदामिनी नाम असे पूर्ण सोमबिंबासारखे मुख अति सुंदर रूप ईसी उपवर जाहली पितृगृहासी न मिळे वर तियेसी चिंता करीती माता पिता न मिळे वर सुंदर तीसी उन्मत जाहला 10 वर्षी मिळवली 10 एका द्विजाशी गृहणकेसी लग्न केले विवाह झालिया परी होती तया पतीचे घरी क्वचित काळ येणे परी होती नारी परियेसा वर्ततासे पुढे देख तिचे पतीस झाले दुःख पंचत्व पावला तात्कालिक विधी लेख करोनिया ऐकोणी तिचे माता पिता कन्या पुले धरा आणि ती तत्वता पतीचे दुःखिता खेद करीते नारी अति सुंदर पूर्व वयासी मध्ये व्याप्त प्रति दिवसी चंचल होय मानसी परपुरुषाते देखोनिया गुप्तर रूपे क्वचित काळी जार कर्म करीते बाळी प्रगट जाहले तत्काळी गौप्य नोहे पातका आपण विधवा असे नारी पूर्ववयासी अति सुंदरी विषयी प्रीती असे भारी स्थिर नोहे तिचे मन ऐसे तिची पातकासी विदित धाहले सर्वांशी वाळीत केले तियेसी माता पिता बंधुवर्गी शंका होती पहिली तिसी निशंक झाली व्यभिचारासी प्रगट रूप हरणिशी रमोनागली नगरात तिये नगरी एक वाणी रूपे होता ती लावण्य गुणी त्यासी तिने पूर्व वयस देखुनी झाली त्याची कुलस्त्री तया शूद्राची या घरी वर्ततसे ते नारी ऐसी पापिणी दुराचारी कुलवैरी न 42 स्त्रिये कामेन नश्यन्ति ब्राह्मणो हीन सेवया राजानो ब्रह्मदंडेन यतयो भोग संग्रहा स्त्रिया नासती कामवेगे ब्राह्मण नासती हीन सेवे राज्य जाये द्विज भाग क्षोभे यती नासे विषय सेवने शूद्रा सवे हरनिशी रमत होती यती हर्षी पुत्र जाहला तियेशी शूद्रगृही असता नित्य मांसाचा आहार तीसी मद्यपान उन्मत्तेसी होनी तया शूद्र महिषी होती पापिणी दुराचारी वर्तता एके दिवशी उन्मत्त होनी परियेसी छेदिले वासरू आहारासी मेष म्हणोनी पाणी पापिनी रे छेदुनी वत्स परियेसी पाक केला विनयेसी शिर ठेविले शिंकियासी दुसरे दिवशी भक्षावया आपण भ्रमित मद्यपाणी जागृत झाली अस्तमानी वासरूपा हे जाऊनी धेनु दोहावया लागी वत्स्यस्थानी असे मेष भ्रमित जाहली अति क्लेश घरी पाहतासे शिरास स्पष्ट दिसे वासरू अनुतप्त होऊनी तये वेळी शिव शिव म्हणे चंद्रमौळी अज्ञानाने ऐशी पापे घडली म्हणून चिंती दुरात्मिनी तया वत्स शिरासी निक्षेप केला भूमीसी पती कोपेल म्हणून परियेसी अस्ति चर्म निक्षेपिले जाऊनी सांगे शेजार लोका व्याघ्रे वत्स नेले ऐका भक्षोली म्हणून रेळघडे देखा पती पुढे येणे परी ऐसी कितीक दिवसांपरी नांदत होती क्षुद्रा घरी पंचत्व पावली ती नारी नेली दुती यमपुरा घातली तियेसी नरकात भोग भोगी अति दुःखित पुनरपी जन्मा चांडाळी जात
उपजलेली नारी परियेसा उपजतांची जाहळी अंधळी विद्रूप वर्ण जैसी काजळी माता पिता क्वचित काळी प्रतिपाळिती माया मोहे उच्छिष्ट अन्न घालती तोंडा स्वजनतीयेची अखंडा बाळपणी तैसी विगळा पोसिता ती येणेपरी ऐसे असता वर्तमानी सर्वांग झाले कुष्ठवर्णी पंचत्व पावली पिता जननी दरिद्री झाली निराश्रय सर्वांग कुष्ठवर्ण पीडित त्यजती तियेसी स्वजन घात भिक्षा मागोनी उदर भरित रक्षण करी शरीर आपुले येणे परी चांडाळी वर्तत से बहुत काळी क्षुधेने पीडित सर्व काळी आपण अंध कुष्ठ देही न मिळे तिसी वस्त्र अन्न दुःख करीत ती गहन ऐसे तिचे पूर्व कर्म झाली वृद्ध ती कष्टे भिक्षा मागे जनांसी मार्गे पडूनी हरनिशी कधी न भरे उदरतिसी दुःखे विलापे अपार व्याधी असे शरीरासी शोणित पूय परियेसी दुर्गंधी येत असे महादोषी सर्वांग कुष्ठे गळत असे ऐसे वर्ततांत माघ मासी लोक निघाले यात्रेसी महास्थान गोकर्णासी कलत्र पुत्र सहित देख शिवरात्रेची यात्रेसी येती लोक देशोदेशी चतुर्वर्ण आसपासी हरुषे येते परियेस देशोदेशीचे राजे देखा हस्ती रथादिस सहित ऐका येती समस्त भूमांडळिका महाबळेश्वर दर्शनासी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र येती यात्रेसी विनोद समारंभ वाद्यनाद अमित लोक परियेसा किती हासती गायन करती धावती नृत्य करीत येती शिवस्मरणे गर्जना करीती यात्रा प्रसंगी जन देखा ऐसी महाजना समवेत चांडाळी गेली येते त्वरित तव सवे भिक्षुक असती बहुत तया सवे जातसे येणे परी गोकर्णासी चांडाळी पातली सायासी करावलंबे महाजनांसी भिक्षा मागे करुणा वचने लोक जाती मार्गात शयन करी आक्रंदत कर ओढोनी मागत महाजन लोकांसी पूर्वीची पापी आपण पिणत असे याची कारण भिक्षा घाला क्षुधा निवारण म्हणोडी मागे सकळिका नेणे कधीच वस्त्र प्रावरण धुळीत लोळे आपण क्षुधाक्रांत होतसे मरण धर्म करा सकळांसी म्हणे सर्वांगी रोगग्रस्त वस्त्राविण बाधे शीत अक्षनाही क्षुधाकांत धर्म करा सकळी कहो पूर्वी जन्म शतांतरी नाही केले पुण्य येरी याची कारणे पीडित भारी धर्म करा सकळीक येणे परी मार्गात चांडाळी असे याचित ते दिवशी असे शिवरात्री व्रत कोणी न घाली भिक्षातिसी येरी विवळे क्षुधाक्रांत जठराग्नी प्रदीप्त असे बहुत धर्म करा ऐसे म्हणत पडली मार्गात ते ठवा पूजेसी जाता सकळ जन त्या ते मागे आक्रंदोन एक म्हणती हा सोन उपवास आजी अन्न कैसे हाती होती बिल्वमंजरी घाली ती तियेच्या करी आघा घ्राणोनी पाहे येरी भक्षण वस्तू नव्हे म्हणे हो कोणी टाके ते अवसरी जाऊनी पडली लिंगावरी रात्र असती अंधारी लभ्य पूजा घडली देखा कोणी न घालता भिक्षा तिसी उपास घडला ते दिवशी पूजा पावली त्या शिवासी बिल्व मंजरी शिवमस्तकी इतुके पुण्य घडले तीसी प्रयत्न न करिता परियेसी
कुष्टला ईश्वर हर्षी भवारणवाकडे नेले. येणे परी चांडाळासी उपवास घडला अनायासी. तेथुनी उठली दुसरे दिवशी भिक्षा मागावया कारणे. पहिलीच कुष्ठरोगी असे अशक्त झाली उपवासे. चक्षुहीन मार्ग न दिसे जात असे मंद मंद. सूर्यरश्मी करुणी तिसी दुःख होय असमसहसी. पूर्वार्जित कर्मे ऐसी म्हणती दूत गौतमाते. ऐसी चांडाळी कष्टत आली वृक्ष छाये समीप. त्याज्यू पाहे प्राण त्वरित म्हणोनी आलो धावनी. पुण्य घडले सियाज उपवास शिवतिथी काज. बिल्वपत्रे ईश्वर पूजी घडले रात्री जागरण. तया पुण्ये करुणी इथे पाप गेले शतजन्मीचे. हे प्रीती पात्र ईश्वराचे म्हणोनी पाठविले आभासी. ऐसे म्हणती शिवदूत तियेवरी शिंपुणी अमृत. दिव्य देह पाऊली त्वरित गेली ऐका शिवलोका. ऐसे गोकर्णाचे स्थान गौतम सांगे विस्तारोण. रायासी म्हणे तू निघून त्वरित जाये गोकर्णासी. जाताची तुझे पापे जाती इह सौख्य वस्त्र उत्तम गती. संशय न धरी गा चित्ती म्हणोनी निरोपी रायासी. परिसोनी गौतमाचे वचन राजा म्हणी दृढ संतोषेण. त्वरित पावला क्षेत्र गोकर्ण पापा वेगळा जागला तो. ऐसे पुण्य पावन स्थान म्हणोनी राहिले श्रीपाद आपण. सिद्ध म्हणे ऐक कथन नामधारका एक चित्ते. म्हणोनी सरस्वती गंगाधरू सांगे गुरुचरित्र विस्तारू. श्रोते करून निर्धारू एक चित्ते परीसा. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्ध नामधारक संवादे गोकर्ण महिमा वर्णन नाम सप्तमोऽध्यायः. ओवी संख्या 210. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. अध्याय 7 समाप्त.